नमस्कार शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील 10 साखळी बंधारे बांधण्यात येणार असल्याचं कळालं। या बांधकामासाठी 534 कोटी रुपयांचा निधीला आता शासनाच्या मंत्रिमंडळाकडून शुक्रवारी आता मान्यता। तसेच बकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामांना देखील आता मंजुरी देण्यात आलेली आहे। नमस्कार, मी सचिन परत एकदा स्वागत करतो। मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करत जा, म्हणजे अशा शेतीशी रिलेटेड शेतीविषयी योजना या सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवर नक्कीच बघणार आहोत मित्रांनो, त्यामुळे लाईक करा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आत्महत्याग्रस्त तालुका आहे। या शेतकऱ्यांना आत्महत्या रोखण्यासाठी तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी येथील शेतकरी 2 पिके घेणारा निर्माण व्हायला पाहिजे असं आता शासनाला वाटू लागलंय। याकरिता सिंचन व्यवस्थेत बळकटी करण्यासाठी अनुषंगाने पूर्णा नदीवर बंधारे बांधण्यात येणार आहे अशी मागणी करण्यात आली होती आणि ती पूर्ण देखील झाली। त्यानुसार शासनाने 10 बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे। या साखळी बंधाऱ्यांमुळे सिंचन क्षेत्रामध्ये मोठी वाढ होऊन उत्पादनासाठी जे शाश्वत जागा सिंचनाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मिळेल। दुष्काळावर मात करून जलस्रोतांमध्ये मोठी बळकटीकरण होण्यास याच्यात फायदा होईल। भूजल पातळीमध्ये मोठी वाढ देखील होईल असं आता वाटू लागले। सरकारने त्यानुसार 6 उच्च पातळीचे बंधारे तर 4 कोल्हापुरी पॅटर्नचे असे 10 टोटल बंधारे बांधण्यासाठी मंजुरी दिली। या बंधाऱ्यांमुळे सिल्लोड तालुक्यामध्ये 12 गावांमधील 1422 हेक्टर एवढं हे सिंचनाचा लाभ मिळणार आहे आणि याच्यातनं जो काही शेतकरी आहे तो शेतकरी संपन्न होईल असं शासनाला वाटू लागलंय। पण नुसतंच सिंचनाची सोय उपलब्ध करून किंवा बंधारे बांधून शेतकऱ्याचं इतर प्रश्न नाही सुटणार। शेतकऱ्यांना मिळणारा जो काही मोबदला आहे, जो काही हमी भाव असतो तो हमी भाव वाढायला पाहिजे। शेतकऱ्यांना बियाणे योग्य माफक दरामध्ये द्यायला पाहिजे। शेतकऱ्यांसाठी ज्या योजना असतात, ज्या जसं की फळ पीक विमा असो किंवा साधा पीक विमा असो, तो पीक विमा योग्य वेळेवर तेव्हा सुजलाम सुफलाम होऊ शकतो, फक्त बंधारे बांधून होऊ शकत नाही। ओके, सो या महत्त्वाचा मुद्दा हाच होता की आता याच्यामध्ये 10 बंधारे बांधल्यानंतर जवळपास 1,500च्या वर हेक्टरवर याच्यामध्ये शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। धन्यवाद।